आपा हे काय लावलं आहे म्हटलं? सारे म्हणलं अर्ध्या घंट्यापासून दुपटं काढून राहिले आहे तुम्ही. आताच म्हणलं तुमची तब्येत म्हणलं दुरुस्त झाली आहे. नव्हतं म्हणलं तुम्ही चिलम होडायला लागले आहे का? काय लावलं आहे म्हणलं? हे चिलम फिलम होडणं बंद करा ना ते. झालं ना आता, झाली म्हणलं वय झाली आता. आता काय पाहिजे म्हणलं चिलम फिलम होडणं? अबे जबऱ्या तुले का सांगू आता, ते मले सवय पडून गेली आहे म्हटलं. 2 दमण्या मारले त्या चिलमीचे, दुपटं नाही काढले म्हणलं त्या तोंडातून तर जमतच नाही. मायावाला दिमागच घुमते म्हणलं. असं वाटते त्याला काय करावं ना काय नाही. ते सकाळी सकाळी म्हणलं पायट संडासमध्ये जातो म्हणे, संडास करायला जातो संडास नाही येत म्हणून थोडीशी म्हणलं संडासमध्ये चिलम घेऊन जातो. 2 दम मारतो, दुपटं काढले तर संडास म्हणलं फरक नाही दे. म्हणून म्हणलं ते 2 दम मारा लागते. काय म्हणलं आपा, 2 दम मारा लागते, 2 दम मारा लागते. एखादी दिवशी म्हणलं मायबीन चिलम होडता होडता दम मारता मारता म्हटलं तुमचा दम ना निघून जाव. मग मारता म्हणलं दम वरतं जाऊन. अबे लेका जबऱ्या, मी आता म्हातारा माणूस झालो म्हणलं. आता मी वाचिन तर वाचिन कितीक बे. 6 महिने तिच्यावर तर कुठं वाचायचं राहिलो का बे मी. म्हणून आता म्हणलं जेवढं एन्जॉय करायचं राहिलं, जेवढी खुशी काढायची राहिली काढून घ्यायची बाबा. काय खायचं आहे काय प्यायचं आहे तर समजत नाही का तुले? आता तुमचे दिवस आहे म्हटलं. अबे लेका जबऱ्या, आजाची न नातवाचीच भैस भाजी चालू आहे का बी तुमची दोघाची? इथं म्हणलं बोकड्या बांधून आहे, इथं कापाचं आहे म्हणलं तेले बोकड्याले. कवा म्हणलं लिस्ट बनवशील, कवा त्या बोकड्याले कापू आपण, कवा लोक नीन म्हणलं ते बोकड्याचं मटण घे ना. काय टाइमपास करू आलाय? काय करायचं लवकर कर. हो म्हणलं जबऱ्या, मारत्या म्हणून राहिला ते गोष्ट खरी आहे. काय म्हणलं तू या आजासोबतच तू टाइमपास करू आला आहे बे. पिऊ दे ना म्हणलं त्याला चिलम, पिऊ दे ना, होडू दे म्हणलं दुपटं. होडून किती दिवस होणार आहे म्हणलं? 6 महिने किंवा 1 वर्ष. मग तो वरतच जाणार म्हणलं तुझ्या घरच्या बुड्याला. जाऊ दे जाऊ दे. अबे लेका झुमऱ्या, काय जाऊ दे पिऊ दे करू राहिलाय बे तू. माया घरच्या बुडग्याले म्हणलं लवकर का तू काय वरतं पोचवायची तयारी करू राहिलाय का? मायावाला लग्न व्हायचं आहे लेका. मग माया मग कोण धावणार आहे बे? मायासाठी कोण पोरगी पाहिन? एवढ्या लवकर जर माया घरचा बुडगं जर मेलं तर मग कोण धावून म्हणलं मा मागा. मस्त आहे बा तू. अबे लेका झुमऱ्या, आम्ही तसं नाही म्हणून राहिलो का बे. अबे ते म्हणलं तुझ्या आजाची तुझ्यावाल्या गोष्टी म्हणलं ते नंतर करत राहायचा. हे पहिलं पाहिजे बोकड्याचं काय करायचं आहे तर. कापाचा आहे ना बोकड्या, मग लिस्ट बी बनवायची आहे ना कोणाला किती मटण पाहिजे तर. तिकडे म्हणलं अजून म्हणलं कापासाठी एखादी माणसाने पाहा लागत. मग याच्यानं टाइमपास होईल ना. घे ना लवकर काय करायचं आहे तर. हो म्हटलं जबरो, या मारत्या या झुमऱ्या म्हणून राहिला ती गोष्ट खरी आहे. तुमचा कोणता कार्यक्रम करायचा आहे तुम्हाला लवकर, ह्या बोकड्याला कापकोप करायचा आहे काय करायचं आहे लवकर करून टाका ना. कोणाला म्हणलं मटण द्यायचं आहे कोणाला नाही द्यायचं आहे ते लवकर करा कार्यक्रम. कायले वेळ करतो? ठीक आहे बा. आता म्हणलं कार्यक्रमाला सुरुवातच करतो आम्ही. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही चुपचाप म्हणलं या खुर्चीवर आरामशीर बसा. इथून काही हालाचं नाही, समजलं ना? हो का बे, तू कायले मला सांगू राहिला बे. देखत चमाकून नाही का? देखतचे माकडा आहे बी तुम्ही मायावाल्या. मला सांगता का बी तुम्ही? हो मी बरोबर करतो मायावाले काम. मी बरोबर बसून राहतो या खुर्चीवर. तुमचं पहा म्हणलं तुम्हाला काय करायचं आहे तर घ्या लवकर. मी काय म्हणतो झुम्मर मारती, मी जातो म्हणलं अकबर भाऊच्या घरी. तिले पाठवून देतो म्हणलं चाकू घेऊन या बोकड्याला कापासाठी. तेव्हापर्यंत म्हणलं तुम्ही इथं तयारी करून ठेवा. गोनावना हातरून ठेवा. ह्या बोकड्याला म्हणलं चारा पाणी घालून म्हणलं सगळं म्हणलं करून ठेवा म्हणलं तयारी. मी पाठवतो म्हणलं अकबर भाऊले बोकड्याला कापासाठी. ठीक आहे ना? हो ठीक आहे जबरू, तू पाठव म्हणलं तेव्हा आम्ही सगळं गोनावना हातरून ठेवतो. ह्या बोकड्याला मस्त म्हणलं चारा पाणी घालतो म्हणलं आता. लवकरात लवकर मला तिकडून अकबर भाऊले पाठव चाकू घेऊन. लवकर कापाचा आहे बोकड्या. तिकडून म्हणलं तू लिस्ट बी बनवून घे ना. कोणाकोणाला किती मटण पाहिजे तर बोकड्याचं तिकडून चक्कर मारून येऊन जा. हो म्हटलं मारती, अकबर भाऊले पाठवून देतो म्हणलं इकडं ना. तिकडल्या तिकडे म्हणलं गावात बी चालला जातो. कोणाला किती मटण लागते ते विचारून घेतो लोकायले, म्हणजे दोन्ही काम होऊन जाते. हो ठीक आहे मला जमलो. जा बरं लवकर. त्या अकबर भाऊले पाठवून द्या मला बोकड्या कापासाठी. तिकडल्या तिकडे म्हणलं गावात बी चालली जा. कोणाला किती मटण लागते तो जा लवकर. ठीक आहे. मी काय म्हणतो, मी येतपर्यंत वापस ह्या बोकड्याचा कार्यक्रम झाला पाहिजे. सगळं म्हणलं कापकूप करून म्हणलं बारीक बारीक बोट्या करून रेडी पाहिजे. मी तिकडे म्हणलं लोकायले सांगायला जा, लोक या नाही तर म्हणलं मटण तयार नाही राव, असं झालं नाही पाहिजे. ठीक आहे ना? हो का बे जबऱ्या, तू इकडली काही टेन्शन घेऊ नको. तू बिंदास जा म्हटलं ना. सगळ्या लोकायला सांगून दे मटण किती पाहिजे तर. आम्ही इकडला कार्यक्रम म्हणलं सगळं क्लिअर ठेवतो. जा लवकर. फक्त अकबर भाऊले पाठवून दे म्हणलं बोकड्या कापासाठी. जा जा. मी काय म्हणतो जबरू झुम्मर, ह्या बोकड्याले शेवटचा चारा पाणी म्हणलं चांगलं म्हणलं त्याच्या मन लायक म्हणलं खाऊ द्या. ठीक आहे ना? नाही तर मग कसं आहे म्हणलं आपल्याला पापण्या बसल्या पाहिजे. म्हणून त्याला मस्त म्हणलं पोटभर चारा पाणी काय लागते ते म्हणलं घाला आता. जातो मग मी आता.
अरे हो रे बाबा झबरू, सगळं मला चारा पाणी घालतो त्या बोकड्याले. तू जा पहिलं. हो का शांताराम भाऊ, मला असं माहित झालं का बा झबऱ्यानं बोकड्या आणला आहे म्हणून कापासाठी. हो म्हटलं मोठे पाटील, जबऱ्यानं कालच एक मोठा बोकड्या आणलाय कापासाठी. तर आजच तो कापणार बी आहे, लिस्ट बी बनवणार आहे म्हणलं बोकड्याची, किती कोणाला मटण पाहिजे तर. हो का शांताराम भाऊ, त्या माया बिन ते पोट्ट तर म्हणे औषध आणायला चाललो आहे म्हणे माया घरच्या बुड्याची. न त्या पोट्ट्यानं म्हणलं बोकड्या कसं का आणला मग. मोठे पाटील आता तुम्हाला काय सांगू, हे लंबी स्टोरी आहे. आता एखादी दिवस म्हणलं सांगत बसीन, आता सांगायला भिडलो तर 1 घंटा त्याच्यातच जाते. त्याच्यापेक्षा म्हणलं मस्त आरामशीर म्हणलं एखादी दिवशी मस्त सांगेन मला ते स्टोरी. आता काही सांगत नाही. हो का शांताराम भाऊ, मग आपल्याला कसं माहित होईन का बोकड्या कापला आहे म्हणून झबऱ्यानं. तेवढं तर माहित पाहिजे ना, म्हणजे मटण आणायला बरं होते बा. अगा देवलाल भाऊ, कशी गोष्ट करता का तू पागलासारखी. अगा झबऱ्या येणार आहे ना लिस्ट बनवाले, कोणाला किती मटण लागते बा किती नाही. हा ते बनवायला येईन ना लिस्ट, मग तेव्हा समजून जाते ना आपल्याला कवा कापते म्हणून बोकड्या. आपला कापे झबऱ्या बोकड्या कापला का म्हटलं, कवा कापतं बे बोकड्या. जिकडे म्हणलं 10 वाजून गेले ना, मग बोकड्या कवा कापशीन, मटण कवा आणीन आम्ही, शिजवीन कवा आणि खाईन कवा बे. अगा शांताराम काका, दिवसाचे 10 वाजले आहे का, बंदा दिवस लागणार आहे का मला बोकड्या कापासाठी. 1 घंट्यात बोकड्या कापून, 1 घंट्यात म्हणलं तुमचं मटण शिजून, किती वेळ लागते असा. अबे लेका झबऱ्या 1 घंट्यात बोकड्या कापून म्हणतो आणि 1 घंट्यात म्हणलं मटण शिजून, मग आमचा म्हणलं दुसरा कार्यक्रम राहत नाही का बे. मग आम्हाला दुसरी प्लॅनिंग करायला लागते ना अजून. एकदा तर म्हणलं मटण घरी आणलं ते शिजत राहते म्हणलं, तेव्हा म्हणतो दुसरा कार्यक्रम चालू राहते. कोणता का देवलाल काका, दुसरा कोणता कार्यक्रम राहते म्हणलं तुमचा अजून. अबे लेका झबऱ्या मटण खाईन त्याच्यासोबत दारू तर लागण ना बे प्याले आम्हाला. मग त्याची म्हणलं प्लॅनिंग करायला लागेल ना. पहिलंच म्हणलं घरच्या बायका म्हणलं दारू पिऊ नाही देत. मग आम्ही नवऱ्याला शिवात देते म्हणलं दारू कोण पिते दारू कोण पिते, म्हणून म्हणलं प्लॅनिंग करायला लागतील काय. तिकडे म्हणलं 1 घूट मारली का चाललं अंदर, 1 घूट मारली का चाललं अंदर. तुला नाही समजत म्हणून म्हणलं मटण लवकरात लवकर भेटून गेलं तर बरं राहते. ठीक आहे देवलाल काका, त्याच्यासाठी तर आलोच आहे म्हणलं तुम्हाला सांगासाठी का बोकड्या कापणं भाव चालू झालाय म्हणून. तिकडं आपल्या घरी म्हणलं बोकड्या कापणं चालू होऊन गेलाय, अकबर भाऊ कापू राहिलाय. इकडं म्हणलं मी तुम्हाला सांगू राहिलाय, तिकडं बोकड्या कापणं चालू आहे. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तयार आहे म्हणलं आपलं बोकड्याचं मटण. अबे लेका झबऱ्या, मटण तयार राहीन का नाही राहणार म्हणलं, का तिकडं आल्यावर म्हणलं टाइमपास नाही झाला पाहिजे. नाही तर म्हणलं तुझ्या घरी येईन तिकडं म्हणलं मटण व्हायचंच राहीन कापून. तसं जमणार नाही, म्हणजे आता सांगून द्या क्लिअर. शांताराम काका, मटण बिलकुल तयार राहील म्हणलं, तुम्ही त्याची टेन्शन घेऊच नका. आपलं म्हणलं बोकड्या कापून बी झाला असं आता, बारीक बारीक बोट्या करणं चालू असं आता, त्याची काही टेन्शन घेऊ नका. आपापल्या घरून म्हणलं थैले, कोणी म्हणलं डब्बे डुब्बे म्हणलं काय आणायचे आहेत आणून घ्या. ना आता म्हणलं कोणाला किती मटण लागते तर पहिलंच सांगा, म्हणजे त्या प्लॅनिंगनं म्हणलं मटणाची म्हणलं गंज गंज करावं लागन. सांगा म्हणलं तुम्हाला किती मटण पाहिजे कोणाले. झबऱ्या माझ्यासाठी म्हणलं ते अर्धा किलो म्हणलं कडक कडक बोट्या, अर्धा किलो म्हणलं नरम नरम बोट्या, त्याच्यात म्हणलं थोडसे म्हणलं मिक्स पैकी ते म्हणलं खुरा उरा सगळं म्हणलं टाकजो, ठीक आहे ना. काय गोष्ट करतं का देवलाल काका, तुझ्या घरी किती जण आहे का खाणारे बोकड्याचं मटण. 1 किलो मटण लागते का तुला बोकड्याचं, कोण कोण खाते का तुझ्या घरी. अबे लेका झबऱ्या, तुला काय करायचं आहे बे. माझ्या घरी म्हणलं मी एकटा खाव का माझ्या घरचे सगळे खाव, तुला फक्त बोकड्याचं मटण द्याशी मतलब आहे. तेवढं काम कर तू फक्त. अबे लेका झबऱ्या, तू अगो कायले बोलतो बे. तो देवलाल भाऊ म्हणलं किती मटण घेऊ, 1 किलो घेऊ 2 किलो घेऊ का 5 किलो घेऊ, तुला काय करायचं, तुला पैसे भेटले म्हणजे झालं. ठीक आहे भाऊ देवलाल काका, गलती झाली माझ्या हातून. माफी मागतो भाऊ तुले, याच्यानंतर भाऊ नाही म्हणणार भाऊ असं. ठीक आहे, नंतर बोलायचं नाही म्हणलं असं. का शांताराम काका, तुला किती लागणार म्हणलं मटण. मोठे पाटील, तुळशीराम आप्पा, कंदील आप्पा, सांगा म्हणलं लवकर लवकर सांगा, वेळ उराला मला. झबऱ्या मला म्हणलं एखादी पाव करून टाकजो, जास्त नाही पाहिजे, 1 पाव करजो. फक्त 1 पाव शांताराम काका, 1 पाव मटण काय बिन का, तिकडे शांता काकू खाते ना मटण, मग बिन काय का मग. बे लेका झबऱ्या, तुला बाकीच्या गोष्टीची काय करायचं आहे बे. काय लेका तू का पागल झालाय का बे. तुले फक्त जेवढं सांगत तेवढं कर. तुले फक्त पैसे भेटले म्हणजे झालं, बाकी काही विचारू नको तू प्रश्न. ठीक आहे, मोठे पाटील लवकर लवकर सांगा म्हणलं, तुम्ही तिघं राहिले आता, सांगा लवकर. बाकीचं गाव झालं आहे आता, तुम्ही म्हणलं एवढेच जण राहिले, सांगा लवकर. झबरो माझ्यासाठी मला 1.5 किलो करून टाकजो, 1.5 किलो. 1 किलो तो लाईनी पाटीलच करून टाकते, अर्धा किलो म्हणजे जे माईवाला नातू आहे नेहमी आहे, 2 जण आम्ही अर्धा किलो, लाईनी पाटील 1 किलो करून टाकते बोकड्याचं मटण, तर 1.5 किलो करून टाकतो म्हणलं माझ्यासाठी. ठीक आहे, तुळशीराम आप्पा, तू यासाठी काय, कंदील आप्पा, सांग लवकर. अबे लेका झबरे, आता मारते असं नसणं तुझ्या घरी, आता त्यालाच विचारून घेजो किती मटण खाते तो. मी काही खात नाही म्हणलं, मी अंडे वांडे बोलून घेईन कोंबडीचे. मला मटण फटण काही चालत नाही आता, अंडे बोलून घेईन माझ्यासाठी. तू मारतेला विचारून घेजो किती मटण लागते त्याला. ठीक आहे, कंदील आप्पा, तुला किती मटण लागन. झबरे आपल्याला काही जास्त पाहिजे नाही, भांडाच खाईन म्हणलं पाव,
न मी खाईन पावभर. माझ्या घरची बुडगी तर खातच नाही. हा म्हणजे अर्धा किलो लिहून टाकतो म्हटलं मटण. हा अर्धा किलो. ठीक आहे. आता सगळ्याचं मटण किती कोणाला पाहिजे सगळं माझ्यावाल्या दिमागात फिट झालाय. आता बिंदास म्हणलं तुम्ही म्हणलं 15 मिनिटात म्हणलं आपापले थैले घेऊन डब्बे घेऊन म्हणलं मटणासाठी येऊन जा. ठीक आहे ना? लवकर लवकर ये जरा बा. हो ठीक आहे, येतो 10 मिनिटात. अरे अकबर भाई, और कितना टाइम लगेगा? हाँ, बोकड़ी की कटाई भी होनी है. अरे यार मारती कैसी बात कर रहे हो तुम? हाँ थोड़ा टाइम तो लगेगा ना. पहिले का मारती घ्यायला लाव ना त्या अकबरले लवकर. हा कापणं म्हणा, बारीक बारीक बोट्या करणं म्हणा त्याच्या. तिकडं म्हणलं माझ्या घरचं बोट्ट येईन तर काय म्हणन. अजून म्हणलं बारीक बारीक बोट्याच नाही केल्या म्हणून त्या बोकड्याच्या. येईन ना ती आता. त्यांनी आपा काही आपल्या घरची खेती होय का बाबा हे? तुला जमते का बोकड्याच्या बारीक बारीक बोट्या करणं? तर तू कर. हा नाही तर म्हणलं त्या अकबर भोले करू दे. अबे लेका झुमऱ्या एक काय लावलाय बे? च्या माय बिन बाबा. मी म्हणलं बोकड्याच्या म्हणलं बारीक बारीक बोट्या झाल्या असन, बोकड्याचे पीस पीस केले असन म्हणलं. हा इकडे लोकायला सांगून आलो आहे मी का बोकड्याचं मटण भाव झालाय म्हणून रेडी तयार आहे बा म्हणून. लोक डब्बे घेऊन येऊ राहिले, थैले घेऊन येऊ राहिले. लोकांच्या हातच्या म्हणलं लाता खायला लावता का मले आज? हा कसं बेले का झुमऱ्या? अबे नका झुमऱ्या, तुम्हाला काही विचारू नको. हे सगळं डिपार्टमेंट म्हणलं मारत्याकडे होतं. त्या मारत्यालाच विचार. हो बेले का मारत्या? हे कसं म्हटलं? तुझ्याकडे डिपार्टमेंट होता म्हणते नाही. मग हे कसं म्हणलं अजून मग बोकड्याचं मटण तयारच नाही. तिकडे लोकायला सांगितलं आहे का? लोक का आता थैले घेऊन येऊ राहिले ना. शांताराम काका तरी म्हणेस बोकड्याचं मटण जर तयार नाही राहिलं तर तुले ठोकतोच म्हणे बाबा. मग आता कसं? अबे लेका जबऱ्या, त्याच्यामध्ये मायवाली काही गलती नाही. त्या अकबर भोले म्हणलं एका घंट्यापासून 10 वेळा संडासली गेलाय तो. हा 5-5 मिनिट म्हणलं त्याचे 30 मिनिटं म्हणलं अर्धा घंटा त्या संडास मध्येच गेला. म्हणून ह्या बोकड्या कपाले एवढा वेळ झालाय. अरे यार अकबर भाई, ये मारती क्या बोल रहा है? आप 10 बार संडास में गए बोले. अरे यार जबरू भाई अभी क्या करूँ, रात को मैंने आलू के पराठे ठूस ठूस के खाई है, इसलिए वो बार बार मुझे संडास आ रही है, इसलिए थोड़ा बोकड़े काटने के लिए थोड़ा टाइम लगा. अभी कैसा अकबर भाई? हाँ कैसा बोला अभी? यार जबरू भाई तुम फिक्र मत करो, टेंशन मत लो तुम. 15 मिनट में इस बोकड़े को पूरा पूरा खल्लास कर देंगे. हाँ पूरी बारीक बारीक कटाई कर देता भाई 15 मिनट में. ठीक है अकबर भाई, जब तक तुम इस बोकड़ी की कटाई करते हो तब तक मैं इस बोकड़ी का मटन मापने के लिए वो वजन काटा रहता है ना वो लाता हूँ. ठीक है ना? ठीक है जबरू भाई, तू बिंदास जाओ काटा लाने के लिए, वजन काटा मैं काट के रखता हूँ बोकड़ी को. काम तो झुम्मर मारते. मी म्हणलं वजन काटा आणायला जातो म्हणलं. ते तराजू राहते ना, तो बोकड्याचा मटण आपल्याला मोजून द्यायला लागेल ना. तो वजन काटा आणायला जातो शांताराम काकाच्या घरी. तेव्हा पण तर म्हणलं 15 मिनिटात इथं म्हणलं बोकड्याच्या बारीक बारीक बोट्या करून मटण तयार ठेवू जा. हा येतो म्हणलं मी लवकर. ठीक आहे जबरू, तेव्हा पण मला मटण तयारच होऊन जाते. लोक येऊन जात तेव्हा म्हणतो ना. तू म्हणलं तेव्हा म्हणतो काटा आणून घ्या शांताराम काकाच्या घरून. जा लवकर. अहो शांती, ओ शांती, शांते, ओ शांते. काय झालं हो? कायले कल्ला करू राहिले तुम्ही पागलासारखे? शांते शांते काय झालं? तिकडे स्वयंपाक चालू होता, गॅसवर भात वरण ठेवला आहे ना. ते बुडं लागून जाईल ना. लवकर सांगा कोणतं काम आहे? तिकडे भांडे घासायचे आहे, झाडझूड करायचे आहे. सांगा लवकर. ओ शांती, ते भात वरण कायले मांडला बाबा गॅसवर? कोण खाते होते भात वरण? हा मी ना अर्धा किलो मटण सांगितलं आहे ना. ते मटण करायचं आहे म्हटलं म्हणून तुला बोलवलं. ते भात वरण विचारत नाही, काही नाही. आपल्याच मनानं कारभार करतं का? विचारत जा ना. अहो माय बापा, मला का स्वप्न पडलं होतं तुम्ही मटण सांगितलंय म्हणून. हे मटण कुठं उरवायला आपल्या गावामध्ये? कोण कापूर आल्या बोकड्या? अहो त्या झबऱ्यानं काल म्हणलं ते बोकड्या आणलाय 7,000 रुपयात. तो आज कापूर आला म्हणलं बोकड्या त्याच्या घरी. म्हणून मी ना अर्धा किलो मटण सांगून दिलं. तू इकडे भात वरण मांडून दिला म्हणलं गॅसवर. काय बाबा विचारत जा. अहो तर मला काय माहित होतं तुम्ही बोकड्याचं मटण सांगितलंय म्हणून. तर तुम्ही काय टेन्शन घेऊ राहिले? भात तर काही वाया जातच नाही, वरणच आहे ना. ते मी पिऊन घेईन म्हटलं. हा तुम्ही मटण आणून राहिले ना, आणा ना मग. हा करून देतो तुम्हाला मटणाची भाजी. ठीक आहे शांती, जा म्हणलं तू याला कोणते कामं करायचे ते भांडे घासणं, झाडझूड फाडझूड जे काय आहे ते करून घे. मी म्हणलं मटण आणून घेतो म्हणलं 10 मिनिटात. हा जा तू. का शांताराम काका हाय का घरी? शांताराम काका कोण होय बे? झबऱ्या होय का? काय कहून अंदर येऊ नाही शकत का तू? अंदर येऊ नयेत का म्हणलं माझ्या घरी? ये ना अंदर, ये ना. बाहेरूनच कल्ला करू आलाय. अंदर आहे काय का शांताराम काका अंदर ये ना म्हणलं. तू थोडसा बाहेरच काय अजून अंदर आलं? अजून म्हणलं चहा पाणी मांडशील तू माझ्यासाठी. तिकडे तुला तर माहित आहे मी तुझ्या घरी आलो तर म्हणलं शांता काकू चहा प्यायल्याशिवाय मला जाऊ नाही देत. म्हणून तूच ये ना बाहेर. अबे लेका झबऱ्या, काय लेका इकडे ये लवकर. कोण बे लेका पोट्या? जास्त हुशार झालाय का म्हटलं? कवापासून हुशार झाला बी तू? हा अंदर येऊ नाही येत, मग शांता काकू चहाच मांडते. हा
काहून म्हणलं एवढी काही माझ्या घरी म्हणलं साखर काही जास्त आहे नाही, तू काही टाटा बिरला व्हाय नाही. हा मग बराच दिसून राहिलेले का, कुठं शिकला बी एवढा? बघा शांताराम काका, मला तेवढा वेळ नाही आहे. तिकडे मला बोकड्याचं मटण तयार आहे कापून, लोक येऊ राहिले आता. तुला तर म्हणलं लवकर ये म्हणून, तू तर मस्त बसलाय घरी. चाललं मटण नाही पाहिजे का? अबे लेका बोकाड्या पोट्ट्या, मटण पाहिजे मग तू कायले आला बी इथं? हा कायले आला म्हणलं तू? शांताराम काका, मला म्हणलं ते वजन काटा आहे ना, वजन काटा, ते तराजू म्हणते त्याला, ते बोकड्याचं मटण म्हणलं मोजू मोजू द्यावं लागेल ना. त्याच्यासाठी आलो म्हणलं. तुझ्या घरी वजन काटा आहे ना, दे बरं लवकर. माझ्या घरचा वजन काटा म्हणलं तो बंद झालाय, दे लवकर. अबे लेका जबऱ्या, माझ्या घरचा वजन काटा बी बंद पडला न बे, त्याच्यातली बॅटरी गेली म्हणलं, तो चालून नाही राहिलाय. माझ्या बिन 2-3 महिने झाले तर. माया बिन आपतच आली मग शांताराम काका. आता ते बोकड्याचं मटण म्हणलं काय जण मोजून देईन. मला आता कोणापाशी आहे वजन काटा, कोणापाशी नाही तेवढं माहीतच नाही. माया बिन आता विचारच आला. काय म्हणलं जबऱ्या, वजन काटा आहे मायापाशी, पण तो जुन्या काळातला वय. ते म्हणलं इलेक्ट्रिकवरचा वजन काटा नाही होय तो. ते पहिलचे ते लोक हे नाही करी का, वजन नाही मापी का त्याच्यावर, ते गोट्याचा तो आहे म्हणलं साधावला. देऊ का? दे ना म्हणलं शांताराम काका. कोणताही वजन काटा राहिले तरी चालते ना आपल्याला. वजन झालं म्हणजे झालं. दे लवकर. कोणता वय ते तराजू आला ना, दे दे दे. ठीक आहे थांब. अहो शांते, ओ शांते. आता काय कल्ला करू आले हो तुम्ही? आता आली होती मी तुमच्याकडे, आता कोणतं काम आहे सांगा लवकर. अहो शांते, तो म्हणलं तो तराजू आहे का नाही आपल्या घरी, तो जुना पुराणा, तो गोट्याचा, हा वजन माप, हा तो आण बरं लवकर इकडे थोडंसं बाहेर. जबऱ्याला पाहिजे म्हणते, आण लवकर. हो ठीक आहे, आणतो थांबा. अबे लेका जबऱ्या, या वजन काटा निवड आलाय तू, पण वजन काटा म्हणलं माझ्या घरी बरोबर वापस आणून देजो. बरे ते म्हणलं मायगन लावलाय वावरात, ते भेद्रा वांगे टमाटर मिरच्या ते गावामध्ये विकायला न्यायचं आहे. हा त्याच्यासाठी मला तराजू लागन म्हणलं, नाही तिकडल्या तिकडे लेका हरपून देशील मटण विकता विकता. नाही म्हणलं शांताराम काका, तू काही टेन्शन घेऊ नको. काही लाख रुपयाची काही वस्तू आहे का काही? हा आणून देतो म्हणलं संध्याकाळपर्यंत तुला वापस ह्या तराजू. तू काही टेन्शन घेऊ नको. लवकरात लवकर म्हणलं मटण घ्यायला ये. मी चालतो मग लवकर ये म्हणलं मटण घ्यायला. ठीक आहे जबरू, तू याच मागे येतो म्हणलं सरपंच साहेब मी या मटण घ्यायसाठी. जा जा तू. अरे कुठं चाललं काय शांताराम भाऊ? या थैला काय साठी रे बाबा? सरपंच साहेब बी दिसू राहिले म्हणलं सोबत. कुठं चालले? काऊन बे लेका शिवलाल, तुला माहित नाही का म्हणलं कुठं चाललो आहे तर? हा काही लेका म्हणलं ढंग करू राहिला का बी तू आमच्यासोबत? मजा करू राहिला आमची. अगा शांताराम भाऊ, मी कायले मजा करू बा तुमची? हा मी कायले ढंग करणार आहे? मला खरोखर माहित नाही बा तुम्ही खरोखर कुठं चालले. अगा शांताराम भाऊ, ह्या 3 नगिन्यासोबत म्हणलं टाइमपास करून काही फायदा नाही. तिकडं म्हणलं बोकड्याचं मटण खतम झालं तर मग आपल्याला काही भेटणार नाही. आपलं मन राहील म्हणलं तसंच, म्हणून म्हणलं चाल. बोकड्याचं मटण कुठं का शांताराम भाऊ? कुठं आहे म्हणलं बोकड्याचं मटण आपल्या गावामध्ये? पाय का शांताराम भाऊ, म्हटलं तुले हे लेकाची मजाक करू राहिली आपली. हा हे म्हणलं नाटकं करू राहिली आहे. हे म्हणलं सगळंच माहित आहे. हा कुठं मटण आहे आपल्या गावामध्ये, कुठं नाही तर. पण ही आपला टाइमपास करू राहिली आहे. येले दुसरे धंदेच नाही आहे, टाइमपास करायचे फक्त धंदे. अबे लेका शिवल्या, आमच्या सोबतच नाटकं करू राहिला का बी तुम्ही तिघं? हा दाब का तुम्हाला आता? चला हो सरपंच साहेब. का शांताराम भाऊ, नाही म्हणलं आम्ही मजाक नाही करू राहिलो. तुला तर माहिती आहे आम्ही खोटं बोलत नाही. हा आम्हाला खरोखर माहित नाही. आता तू बबन बोलू राहिला म्हणून तुला सांगू राहिलो आहे. अबे लेका शिवलाल, बबन, माऊली, आपल्या गावामध्ये तो झबऱ्या म्हणलं बोकड्या कापू राहिला आहे, बोकड्याचं मटण होऊ राहिला आहे आणि तुम्हाला माहित नाही. नाही का शांताराम भाऊ, आम्हाला खरोखर माहित नाही म्हटलं. हा इमानदारीने सांगतो. हा झबऱ्यानं म्हणलं आम्हाला सांगितलंच नाही की बोकड्या कापतो म्हणून. आम्हाला जर सांगितले असते तर आम्ही गेले नसतो का बोकड्याचं मटण घ्यायसाठी. ठीक आहे, आता झालं म्हणलं तुम्हाला माहित बोकड्याचं मटण आहे म्हणून आपल्या गावामध्ये. हा आता तुम्हाला लागते का बोकड्याचं मटण तर या म्हणलं डबे थैले वैले घेऊन त्या झबऱ्याच्या घरी. या आम्ही चालतो तेव्हा म्हणतो. चला सरपंच साहेब, चला तिकडे मटण फटण जर खतम झालं तर भेटणार नाही, मन रवून जाईल म्हणलं माणसाचं. चला चला लवकर. अबे लेका जबऱ्या, काटा वाटा मारजो नको, नाही तर लेका कमी देशील म्हणलं मटण. बरोबर मजूर आला आहे ना. शांताराम काका, तुले जर मायावर विश्वास नसन तर तू वाला मटण म्हणलं तू मोज होता. ये म्हणलं मोजतं का? अबे तसं नाही लेका जबऱ्या, मला असं वाटू राहिलं का तू काटा मारू राहिला बा. मला दिसू राहिलाय म्हणून तुला म्हणलं मी. नाही मोज म्हणलं, तूच मोज. घे म्हणलं शांताराम काका. काही आणलाय का म्हणलं डबा ओबा, काही आणलाय का मटण न्यासाठी? अबे लेका जबऱ्या, एवढा मोठा थैला दिसून राहिला का तुला हातामध्ये? हा थैला कायसाठी आणलाय मी नाही एवढा मोठा? टाक म्हणलं या थैल्यामध्ये मटण टाक ना, पनीर देतो म्हणलं पॅक करून पहिलं. का शांताराम काका, काय म्हणलं तू डब्बा ओबा आणायला पाहिजे होता थैल्यामध्ये, तर थैलाच घेऊन आला बा रिकामा. अबे देणं बे लेका, कायले भाषण सोडू राहिला बे? टाइमपास नको करू ना आमचा दोघाचा. हा एवढा मोठा लेका बोकड्याचं मटण विकायला बसला आहे ना, पन्न्या नाही का म्हणलं तुझ्यापाशी? हा पन्न्या असं ना त्या कायावाल्या मटणाच्या, दे म्हणलं त्याच्यात मटण पॅक करून दे ना. मायवाला बी दे म्हणलं पॅक करून. ठीक आहे सरपंच साहेब. शांताराम काकाचा अर्धा किलो ना, तुमचं किती 1 किलो होतं ना? अबे लेका जबऱ्या, 100 वेळा सांगितलं ना तुले 1 किलो मटण पाहिजे म्हणून बोकड्याचं.
अजून 1000 वेळा सांगू का तुले त्याच गोष्टी 10 वेळा? हा न तुले पहिलं सांगितलं बोकड्याचं मटण आपल्याला कडक कडक बोट्यावरच पाहिजे. ते नरम नरम गलर गलर बोट्या नाही पाहिजे. कडक कडक टाकू दो म्हणलं. हो म्हणलं सरपंच साहेब, माहित आहे मले. न तुम्ही न का आणलं मला मटण न्यासाठी? काही आणलाय का? तुमच्यापाशी थैला नाही दिसू राहिला मले. हा बेले का भोकाड शेंद्रिया, हा तुला जेवढं सांगितलं तेवढं करत जाण बे. शांताराम भाऊच्या याच्यात म्हणलं शांताराम भाऊचंही मटण टाक न मायवाला टाक म्हणलं 1 किलो त्याच थैल्या शांताराम भाऊच्या. ठीक आहे समजलं का? दे लवकर. हा ठीक आहे ठीक आहे, दोघांचंही मटण देतो मला थैला टाकून. हा थांबा देतो. जबरू तुला मटणाचे पैसे दिले रे बाबा, नाही तर मग म्हणशील शांताराम काकान मटण उधार नेलं. जबरू मी नाही तुला 1 किलो मटणाचे पैसे दिले रे बाबा, आमचं नगदी होतं म्हटलं. हा समजलं ना? नाही तर मग मला म्हणजो नको उद्या बाबा सरपंच साहेबांनी बाबा उधार नेलं म्हणून मटण, असं म्हणायचं नाही. चल का शांताराम भाऊ, चल म्हणलं टाइम उराला, आपल्याला मटण बी शिजवायचं आहे ना घरी. चल चल. हे बेले काय जबऱ्या, मटण दे बरं लवकर. एवढा वेळ झाला का बे बोकड्या कापासाठी? आम्ही किती वेळ झालेला का 12 वाजून गेले ना, आता मटण कापा शिजू आम्ही. दे लवकर दे, पहिलाच टाइम झालाय. अहो मोठे पाटील, एका घंट्यापासून बोकड्याचं मटण तयार आहे माझ्या घरी. ना तुम्ही आलेच तर नाही, तुम्हीच ते वेळा ना आले रे बाबा. न मला म्हणून राहिले तुम्ही. ठीक आहे दे म्हणलं लवकर दे. तिकडे घरी जाऊन म्हणलं अजून ते बोकड्याचं मटण म्हणलं शिजवायला लागते. दे दे लवकर दे. मला देऊन दे म्हणलं जबरो. ह्या मारत्याच्या चक्करमध्ये कवा येईन म्हणलं घरी मटण न कवा शिजन. हा मीच घेऊन जातो मटण. दे लवकर दे, मला वावरात बी जायचं आहे म्हणलं ते ढोरायले पाणी वाणी पाजाले. दे लवकर दे मटण. दे रे बाबा जबरू लवकर दे म्हणलं मटण. याच्या दोघांच्या पहिलं मला देऊन दे मटण. हा माझ्या घरी म्हणलं कोणी आहे नाही मटण शिजवासाठी. ते जगण्याची आजी आहे म्हणलं फक्त घरी. हा ते जगण्याची माय गेली म्हणलं गावाले. तर जगण्याच्या आजीला जमते का तर ते मटण शिजवणं का मला माहित नाही, पण मला लवकरात लवकर देऊन दे म्हणलं मटण. अरे सगळ्यालाच देतो रे बाबा मटण. ते विकासाठीच केलं आहे ना मटण. का मी घरी खाणार आहे बाबा एवढं मोठं बोकड्याचं मटण? तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मोठे पाटील काही आणलाय का? हा थैला आणला वाटते. तुळशीराम काकाने थैला आणलाय. देवलाल काका तू का आणलाय मला मटण न्यासाठी? अबे मी काही नाही आणलं मटण न्यासाठी, मला आठवणच नाही राहिली. अगा काय म्हणलं देवलाल काका, का बाजारातलं मटण घेऊन राहिलाय का तू? इथं आमच्यापाशी पन्न्या राहणार आहे बाबा मटण द्यासाठी. हा गावातल्या गावात तू एक थैला किंवा ते डब्बा तर आणायला पाहिजे मटण न्यासाठी बाबा. अबे देऊन दे ना बे, तुझ्यापाशी पन्नी असन तर. नाही तर मोठ्या पाटलाच्या थैल्यात टाकून दे मला मायावालं ते 1 किलो मटण. हा टाकून दे टाकून दे. हो मोठे पाटील टाकू का म्हणलं तुमच्या थैल्यात टाकू का म्हणलं ते देवलाल काकाचं 1 किलो मटण? हा जमन का? अरे टाकणार रे बाबा टाकणं. कायले टाइमपास करू राहिलाय तू कोटरण्यामध्ये? टाकणं लवकर. ठीक आहे म्हणलं मोठे पाटील देतो म्हणलं मटण देतो. हा काय कडकड करू राहिले रे बाबा तुम्ही मटण खासाठी? या कधी खाल्लं नाही होतं का बोकड्याचं मटण? अबे लेका बोकड्या पोट्ट्या, हा मायाबीन कधी खाल्लं नाही का बोकड्याचं मटण? कडकड करता का? इथं बोलवलं कायले ना? बोकड्या कापला कायले म्हणलं तुझ्या घरी? तू ना कापला तेव्हा चालून म्हणलं आम्ही बोकड्याचं मटण घ्यासाठी. काही लेका बोलत राहायचं का बे लेका? शाहिना तोंडाच्या. काय काय देवलाल भाऊ जाऊ दे ना का? काय भांडण करू राहिला इथं? इथं मटण घ्यासाठी आलोय ना आपण बोकड्याचा. हा देणार रे बाबा देणार लेका झबऱ्या. मायाबीन तिकडे लाईने पाटील वाट पोहू राहिले ना बोकड्याचं मटण कवा येईन तर. दे लवकर दे, मोजून दे. तिकाले मोजून दे म्हणलं मटण न जाऊ दे आम्हाला. बस म्हणलं मोठे पाटील एका एकाले मटण म्हणलं मोजून देतो. हा थांबा देतो मोजून. या म्हणलं मित्रांनो, अजूनपर्यंत भाऊ तुम्ही बोकड्याचं मटण घ्यासाठी आलेच नाही का? कालच तर तुम्हाला सांगितलं होतं का आज बाबा बोकड्याचं मटण होणार आहे माझ्या घरी. हा तुम्ही आलेच नाही बा. या लवकर वाट पाहतो तुमची. येले देऊन देतो म्हणलं एवढ्या झालं बोकड्याचं मटण तुमच्यासाठी ठेवतो म्हणलं. कोणाकोणाला लागते ते या म्हणलं लवकर. हा सांगा मग आता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? चांगला वाटला असेल तर आपल्या चॅनलला मला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा म्हणलं. हा म्हणजे आपल्या चॅनलवर असेच मजेदार व्हिडिओ येत राहते. ठीक आहे मित्रांनो, आता भेटू म्हणलं पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हा म्हणलं नमस्कार.